नमस्कार, मी स्नेहल गृहिणी कट्ट्यावर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघतो आहे कोकण सिरीजचा तिसरा एपिसोड। आज आपण जातो आहे दिवे आगरला। हरिहरेश्वरपासून साधारण दिवे आगरचं डिस्टन्स असेल 34 किलोमीटर। तर चला तर आपण पण आमच्यासोबत दिवे आगरला। दिवे आगर हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव व पर्यटन स्थळ आहे। दिवे आगर अरबी समुद्र किनाऱ्यावर अलिबागच्या 75 किलोमीटर दक्षिणेस तर मुंबईच्या 175 किलोमीटर दक्षिणेस वसलेले आहे। हरिहरेश्वरवरून दिवे आगरला जाताना जो रस्ता आहे तो खूप सृष्टी सौंदर्याने नटलेला आहे। जाताना आपल्याला एक समुद्र किनारा लागतो, तो तर अतिशय सुंदर आहे। चला तर मग एन्जॉय करूया आपण बघू शकतो की एका साइडला समुद्र आहे आणि हा समुद्राच्या बाजूनी पॅरलल असा रोड चाललेला आहे। तर हा रोड आहे, आपण आता इकडे जातोय दिवे आगरकडे। पण जाताना आपल्याला एका साइडला हा पूर्ण समुद्र दिसतो आहे। असं खूप कमी पाहायला मिळतं की पॅरलल सी चाललेला आहे, असं खूप कमी पाहायला मिळतं। तर बघू शकतो आपण पांढरी वाळू असलेला हा आरवीचा समुद्र किनारा, आरवीचाच आहे ना। इथे मला माझा मुलगा अमेय काही इन्स्ट्रक्शन देत आहे की आई हे पण सांग ते पण सांग। तर सांगायचं हे की आपण मॅप फॉलो करत जात असतो तेव्हा तिथनं दोन रस्ते लागतात की एक डायरेक्टली आपण दिवे आगरला सरळ पोहोचू शकतो आणि एक थोडासा एक 5-6 किलोमीटर एक्स्ट्रा जावं लागतं, हा तो रोड आहे। तर त्या रोडनी हा समुद्र किनारा बघायला भेटतो। त्यानंतर आम्ही काही फोटोज क्लिक केले तिथे थांबून, पण आम्ही तिकडे बीचजवळ गेलो नाही कारण की खूप जास्त ऊन होतं। तर इथली जी वाळू आहे ती पांढरी आहे, व्हाईट सँड बीच आहे हा। आणि या साईडला खूप सारे रिसॉर्ट्स मला दिसलेत, काही 1-2 ठिकाणी मी चौकशी पण केली होती। तर या साईडला जे रिसॉर्ट्स आहे ते लोक प्रायव्हेट बीच प्रोव्हाइड करतात आहे। टेरिफ्स थोडेसे जास्त आहे पण खूप सुंदर आहे, म्हणजे त्यांनी छान फॅसिलिटीज दिलेल्या आहे आणि प्रायव्हेट बीच आहे, म्हणजे त्यांच्या हॉटेलच्या स्पेशली प्रायव्हेट बीच तिथे, म्हणजे फक्त जे हॉटेलचे गेस्ट आहे तेच लोक एन्जॉय करणार। तर या साईडला रिसॉर्ट्स खूप छान आहे। तर हा आहे तो रस्ता ज्याच्या एका साईडला डाव्या साईडला समुद्र आहे आणि उजव्या साईडला ही घरं आणि ही सगळी झाडं वगैरे आहे। तर मला एक विचार आला की म्हटलं या लोकांना किती मस्त अंगणात आला की समुद्र बघायचा, इतका सुंदर। पण मग लक्षात आलं की जे ज्या ठिकाणी असतं त्याला त्यांची त्याला व्हॅल्यू नसते किंवा कधी कधी त्याच्यामुळे त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स पण असतील, कोणत्याही गोष्टीचे प्रॉज आणि कॉन्स दोन्ही असतात। तर त्यांना पूरग्रस्त स्थिती किंवा खूप जास्त पाऊस वगैरे होत आहे तर त्यांना त्याचा त्रास पण होत असेल। तर अशा प्रकारे हा होता अरबी समुद्र किनारा। आता आपण जातो आहे दिवे आगरला। हा एक्सपिरियन्स मला खूपच मेस्मरायझिंग वाटला की एका साईडला समुद्र आणि एका साईडला मोठे मोठे पहाड डोंगर। तर हे खूपच छान बघायला वाटलं की रस्त्याच्या मधून आपण जातोय, डावीकडे समुद्र दिसतो आहे आणि उजवीकडे आपल्याला सगळे पहाड दिसतात आहे। अशाच टाईपचा एक्सपिरियन्स मला मनालीला पण आलेला होता की तिथे रस्त्याच्या अगदी पॅरलल अशी सुंदर नदी चाललेली आहे, अगदी स्वच्छ। तर मनालीला पण तो एक एक्सपिरियन्स आला होता की आपण रस्त्याने चाललो आणि बाजूला नदी वाहते आहे। दिवे आगरला पोहोचल्यावर भरपूरच ट्रॅफिक लागला, त्यामुळे तिथे आम्हाला 1-1.5 तास वेळ होऊन गेला। त्यानंतर मग कळत नव्हतं की नेमकं स्टे कुठे करायचा। होमस्टेजचे भरपूर ऑप्शन आहे, हॉटेल्स पण आहेत काही, पण दिवाळीमुळे भरपूर तिथे गर्दी होती आणि प्लस सॅटर्डे संडे होऊन गेला होता, त्यामुळे बऱ्याच लोकांची तिथनं निघायची घाई पण सुरू होती। तर मग अशा प्रकारे आम्ही एक हॉटेल फायनल केलं ज्याचं टॅरिफ होतं 2500 AC रूम आणि बाकी सगळीकडे असेच रेट होते, म्हणजे 2000 अँड अबोव्हच असतील समजा। तर आता मी देते आहे या रूमचा एक शॉर्ट टूर। तर ही एक रूम आहे, इथे एक सेंटरला बेड आहे, एक कबर्ड प्रोव्हाइड केलेला आहे,
त्यानंतर या साईडला बॅकयार्ड आहे, AC आहे, एक छोटंसं TV युनिट आहे इकडे, आणि इकडे बाल्कनी छान मोठी स्पेस आहे, तिथे चेअर्स वगैरे. आणि या साईडला पूर्ण सुपारी आणि नारळाचे झाडं. तिकडे छोट्या मुलांसाठी छोटंसं एक प्ले एरिया बनवलेला आहे. नारळ आणि सुपारीची उंच उंच झाडं. आणि अशा प्रकारचं इथे गार्डन्स म्हणा, हे सगळ्या हॉटेल्सला आणि सगळे जे होमस्टे होते तिथे सगळीकडे होते अशा टाईपचे. ज्याप्रमाणे सगळे हॉटेल्समध्ये प्रोव्हाइडेड असतात त्याप्रमाणे काही वस्तू इथे प्रोव्हाइड केल्या होत्या. लाईक ब्रश आहे, छोटं टूथपेस्ट आहे, सोप आहे आणि शॅम्पू आहे. त्यानंतर इकडे आहे वॉशरूम. तर आता आपण फ्रेशअप होऊन निघूया दिवेआगरचे काही ठिकाणं एक्सप्लोअर करायला. सगळ्यात पहिले आपण आता जाणार आहोत सुवर्ण गणेश मंदिर इथे. हॉटेलपासून अगदी कारने गेल्यावर 2 ते 3 मिनटात हे सुवर्ण गणेश मंदिर आलं. वॉकिंगसुद्धा जाता येईल असं आहे. तर हे आहे सुवर्ण गणेश मंदिर. याच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती सांगते. 20 वर्षापूर्वी या ठिकाणाचे नाव एकदम सर्वदूर झाले. 17 नोव्हेंबर 1997 रोजी द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली. ही वार्ता त्या इवल्याशा गावात वाऱ्यासारखी पसरली. गावचे सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, पोलीस अशा सर्वांसमक्ष पेटीचे कुलूप तोडण्यात आले. आत गणपतीचा शुद्ध सोन्याचा मुखवटा सापडला. बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्यात 1 किलो 300 ग्रॅम वजनाचा मुखवटा व 280 ग्रॅम वजनाचे गणपतीचे अलंकार होते. सापडलेली पेटी जमिनीखाली 3 फुटांवर असल्याने सरकार दरबारी जमा करण्याचा प्रश्न नव्हता. ही पेटी मंदिरात ठेवण्यात आली. सापडलेल्या पेटीच्या बाबतीत तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुढाकार घेतला. तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना त्यांनी पटवून दिले की हा सांस्कृतिक ठेवा मूळ ठिकाणीच राहू द्यावा. त्या बदल्यात त्यांनी फक्त एक छोटे श्रेय मागितले. हा मुखवटा जिथे ठेवला होता त्याच्यावर एक पाटी लिहिली गेली महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने. दुर्दैवाने हा ठेवा 24 मार्च 2012 रोजी चोरीला गेला. नंतर आरोपी सापडले, वितळलेले सोने मिळाले, पण पहिला बाप्पा मात्र सापडला नाही. गणेशाच्या आगमनाने गावाचे भाग्य उजळले. दिवेआगरचा शांत सुरक्षित सागर किनारा पर्यटकांना सापडला. मंदिरासमोर छान छान काही गोष्टी विकायला होत्या. त्यापैकी हे उकडीचे मोदक जे मला खूप इच्छा होती ट्राय करायची, तर हे ट्राय करून बघितले. इथे खूप मस्त अगदी गरम गरम होते आणि ते त्यांनी केळीच्या पानावर सर्व केलेले होते. तर 2 ठिकाणचे उकडीचा मोदक ट्राय केला. तर दोन्ही याची टेस्ट थोडी वेगळी होती. तर त्यातला जो विलायची घातलेला मोदक होता तो जास्त टेस्टी वाटत होता. आणि मग बाकी इकडे जसं बाकी टुरिस्ट प्लेसेसला असतं गोला आणि या सगळ्या गोष्टींचे शॉप्स होते. तिथेच जवळ हे आणखी एक शॉप होतं जिथे पापड, नाचणीचे पापड, पोह्यांचे पापड, त्याच्यानंतर सांडगे, मिरची, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, त्यानंतर चिक्कीचे प्रकार होते, फणसवडी, आंबावडी, हे सगळ्या ज्या कोकणाच्या गोष्टी असतात त्याचे शॉप होतं. त्यानंतर आम्ही इथनं काही गोष्टी विकत घेतल्या. जसं एक आवळ्याचं सरबत घेतलं, तर ते आलं वगैरे घातलेलं आवळ्याचं सरबत छान होतं इथे. त्यानंतर दिवेआगारमधील आणखी एक प्रसिद्ध मंदिर रूपनारायण मंदिर, आपण आता तिथे आलेलो आहोत. कोकणातील सर्व विष्णू मंदिरांमध्ये सर्वात उंच व सुबक मूर्ती रूपनारायणाची समजली जाते. एका अखंड शिळेतून ही मूर्ती घडवली आहे आणि नवल म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार कोरले आहेत. हाही एक प्रकारचा खजिनाच आहे. आवर्जून पाहावी अशी ही मूर्ती आहे. रूपनारायण मंदिराजवळ एक सुंदर पायऱ्यांची विहीर आहे. रूपनारायण व सुंदर नारायण यांची मंदिरे नव्याने उभारली आहेत.
त्यानंतर मग ऊन कमी झाल्यावर आम्ही दिवेआगरचा समुद्र किनाऱ्यावर गेलो. तर हा आहे दिवेआगरचा समुद्र किनारा. दिवेआगरचा बीच हा मला भरपूरच क्राऊडेड वाटला आणि स्वच्छता पण एवढी मेंटेन केलेली नव्हती. इथे आम्हाला ही एक दिसली स्टारफिश. समुद्राच्या बाहेर भरपूर असे छोटे छोटे जीव बाहेर येत होते पाण्यासोबत वाहत, आणि त्यातला एक मला चावलासुद्धा. तर ही स्टारफिश मोशन, तिची जी मूवमेंट आहे ती आपल्याला बघता येऊ शकते. खूप सुंदर आहे ही स्टारफिश, पण ही पायाला खूप जोरात चावते पण. तिथे अमेय छान पाण्यात खेळत होता, एन्जॉय करत होता, आणि सूर्यास्त आणि पाणी छान वाटत होतं. पण ते पाण्यात जे असे जीव बाहेर येत होते ना, त्याच्यामुळे थोडंसं स्केरी पण वाटत होतं. कोकणात आणखी सुंदर सुंदर बीच असतीलही, पण मला ॲज कम्पेअर टू जर गोव्याशी कम्पेअर केलं तर मला गोव्याचे बीचेस जास्त आवडले. तिथे पण क्राऊडेड बीचेस आहे, पण जे पीसफुल बीचेस आहेत ते छान आहे. कोकणातही असे प्लेसेस असतील जिथे खूप स्वच्छ सुंदर बीचेस आहे, पण तिकडे कदाचित जाणं नसेल झालं. पण हा दिवेआगरचा बीच खूप जास्त क्राऊड म्हणा किंवा कशामुळे तर खूप हे होतं. इथे एक काका होते, ते अमेयाची गंमत करत होते की तुझ्या पायाला चावलं. इथे सगळ्यांना काही काही पायात रुततच चाललेलं होतं. तर माझ्या पायाला कसं ते चावलं ते लक्षात पण आलेलं आहे या रीलमध्ये. ॲक्च्युली काय चावलं हे लक्षात नव्हतं येत, म्हणजे तिथे पाणी होतं. मला असं वाटलं की मला खेकडा वगैरे चावला की काय, पण त्याचं एकच छोटंसं स्टिंग दिसत होतं, पण एक स्टिंग होतं तिथे. मग पाय थोडासा दुखायला पण लागला. मग आम्ही एक तिथे जवळ दवाखाना होता तिथे दाखवलं, आणि त्यांनी थोडंसं तिथलेच औषध वगैरे लिहून दिलं, आणि 1-1.5 तासामध्ये ते साधारण दुखणं बसलं आणि बरं वाटलं. पण मग अमेयचं तिथेच त्याचा पाण्यात मजा येत होती, ते थांबून गेलं, आणि मग त्यालाही आमच्यासोबत तिथे दवाखान्यात यावं लागलं. अशा प्रकारे मग आम्ही जेवण वगैरे केलं इव्हिनिंगला, आणि मग तिथे हॉटेलच्या बाहेरच आम्ही बऱ्याच वेळ छानपैकी बॅडमिंटन वगैरे खेळलं. आणि अशा प्रकारे मग दुसऱ्या दिवशी ही आमची कोकण टूर संपली आणि आम्ही परतीचा प्रवासाला सुरुवात केली. सो परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, किंवा एखादी छानशी रेसिपी घेऊन, किंवा एक नवीन व्लॉग घेऊन. त्याआधी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या यूट्यूबर्सला खूप प्रोत्साहन मिळतं. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.